राधे राधे भक्त हो, आपल्या सर्वांना पवित्र आणि पुण्यदायी सोमवती अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा। यावर्षी 15 जून 2026 रोजी सोमवारच्या दिवशी अत्यंत शुभ आणि दुर्मिळ असा सोमवती अमावस्येचा योग जुळून येत आहे। हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते। असे मानले जाते की या दिवशी श्रद्धेने केलेले स्नान, दान, जप, तप आणि पूजा अनेक पटींनी फळ देते। विशेषतः या दिवशी गोमातेची सेवा केल्यास जीवनातील अनेक अडचणी दूर होतात आणि भाग्याची दारे उघडू लागतात। शास्त्रांनुसार सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान विष्णू यांची पूजा केल्याने विशेष पुण्य लाभते। विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्य आणि कुटुंबाच्या मंगलासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करतात। तसेच पितरांच्या शांतीसाठी तर्पण आणि श्राद्ध करण्यालाही या दिवशी अत्यंत महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते। यंदाची ही सोमवती अमावस्या आणखी विशेष मानली जात आहे, कारण ती अधिक मासात येत आहे। अधिक मास हा भगवान पुरुषोत्तम श्रीहरी विष्णू यांना समर्पित मानला जातो। त्यामुळे या काळातील प्रत्येक तिथीचे महत्त्व अनेक पटींनी वाढते। विशेषतः अमावस्येच्या दिवशी स्नान, दान आणि गोसेवा केल्यास मनुष्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गोमातेला काही विशेष पदार्थ अर्पण केल्याने जीवनातील आर्थिक अडचणी कमी होतात, घरात सुखसमृद्धी वाढते आणि भाग्य उजळू लागते। गोमाता ही सर्व देवतांचे निवासस्थान मानली जाते। म्हणूनच या दिवशी श्रद्धेने गोसेवा केल्यास भगवान विष्णू, महादेव आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होते असे सांगितले जाते। यंदाच्या अमावस्येच्या तिथीबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे। पंचांगानुसार अमावस्या तिथी 14 जून 2026 रोजी दुपारनंतर सुरू होईल आणि 15 जूनच्या सकाळपर्यंत राहील। उदया तिथीच्या नियमानुसार 15 जून 2026 सोमवार याच दिवशी सोमवती अमावस्या साजरी केली जाणार आहे। त्यामुळे या दिवशी स्नान, दान, पूजा आणि पितृकार्य करणे विशेष फलदायी मानले जाते। सोमवती अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते। 15 जून रोजी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:04 ते 4:44 या वेळेत राहणार आहे। या काळात स्नान करून भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान विष्णू यांचे ध्यान केल्यास जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। या दिवशी काळे तीळ, अन्न, वस्त्र, पाणी, फळे किंवा आपल्या सामर्थ्यानुसार दान केल्यास पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते। तसेच गोमातेला हिरवा चारा, गूळ, भाकरी किंवा गव्हाच्या पिठाचे पदार्थ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। धर्मग्रंथांमध्ये असे वर्णन आहे की सोमवती अमावस्येच्या दिवशी केलेले सत्कर्म, जप, दान आणि गोसेवा अनेक यज्ञांच्या बरोबरीचे पुण्य देतात। त्यामुळे या दिवशी शक्य तितका वेळ ईश्वर स्मरण, नामजप, पूजा आणि सेवा कार्यात घालवावा। जो मनुष्य श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध भावनेने या दिवशी भगवंताचे स्मरण करतो, पितरांना तर्पण अर्पण करतो आणि गोमातेची सेवा करतो, त्याच्या जीवनातील अनेक संकटे हळूहळू दूर होऊ लागतात। घरात आर्थिक स्थैर्य, मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीचे मार्ग खुले होतात। म्हणूनच या पवित्र सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण सर्वांनी भक्तिभावाने पूजा, दान, जप आणि गोसेवा करून भगवान शिव, माता पार्वती, श्रीहरी विष्णू आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा। याशिवाय या दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी 11:54 ते दुपारी 12:50 पर्यंत राहणार आहे। हा काळ देखील अत्यंत शुभ मानला जातो। या वेळेत स्नान, जप, दान किंवा देवपूजा केल्यास विशेष पुण्यप्राप्ती होते। यंदाच्या वर्षातील पहिल्या सोमवती अमावस्येला अनेक शुभयोग निर्माण होत आहेत। याच दिवशी ग्रहांचा राजा सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार असून या संक्रांतीला मिथुन संक्रांती असे म्हणतात। तसेच शूलयोग, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यांसारखे अत्यंत शुभ योग जुळून येत आहेत। त्यामुळे या दिवसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे। 15 जून रोजी सोमवती अमावस्येच्या निमित्ताने स्नान, दान, तर्पण आणि पूजाविधी केले जातील। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून सूर्यनारायणाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला आरोग्य, धन, सुख, समृद्धी आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते। असे मानले जाते की या दिवशी स्नान आणि दान केल्याने जन्मपत्रिकेतील अनेक ग्रहदोष कमी होतात आणि सूर्य आणि चंद्र या दोन्ही ग्रहांची शुभ कृपा प्राप्त होते।
अमावस्येच्या काळात चंद्राचा प्रकाश दिसत नसला तरी आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत प्रभावशाली मानला जातो. या दिवशी मनःशांती, आरोग्य आणि आर्थिक प्रगतीसाठी विशेष पूजा केली जाते. धर्मग्रंथांमध्ये असे सांगितले जाते की गूळ, काळे तीळ, अन्नधान्य, वस्त्र किंवा खिचडीचे दान केल्यास विशेष पुण्य लाभते. तसेच पितरांच्या स्मरणार्थ तर्पण केल्यास त्यांच्या आशीर्वादाची प्राप्ती होते. सोमवती अमावस्या ही नव्या शुभकार्यांच्या प्रारंभाची तिथी मानली जाते. या दिवशी केलेले दान, जप, तप आणि सेवा इतर दिवसांच्या तुलनेत अधिक फलदायी ठरते. म्हणूनच अनेक भक्त या दिवशी उपवास करतात, भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान विष्णू यांची आराधना करतात. भक्त हो, या दिवशी गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. आपल्या सनातन परंपरेत गाय ही सर्व देवतांचे निवासस्थान मानली गेली आहे. म्हणूनच सोमवती अमावस्येच्या दिवशी गोमातेला प्रेमाने अन्न अर्पण करणे, हिरवा चारा देणे किंवा गूळ भाकरी खाऊ घालणे अत्यंत शुभ समजले जाते. असे मानले जाते की या दिवशी श्रद्धेने गोसेवा करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील अनेक अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. घरातील आर्थिक ताण कमी होतो, मानसिक शांती मिळते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धीचे वातावरण निर्माण होते. गोमातेची सेवा ही केवळ धार्मिक कृती नसून दया, करुणा आणि सेवाभावांचे प्रतीक आहे. धर्मशास्त्रांमध्ये सांगितले जाते की जे लोक नियमितपणे गोसेवा करतात त्यांच्यावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहते. त्यांच्या घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. म्हणूनच या दिवशी गोमातेला आपल्या सामर्थ्यानुसार काहीतरी अर्पण करावे. याशिवाय या दिवशी पितरांचे स्मरण करणे, गरजूंना मदत करणे, गरिबांना अन्नदान करणे आणि शक्य असल्यास एखाद्या भुकेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे देखील अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या सर्व कृतींमुळे मन शुद्ध होते आणि जीवनात आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला होतो. अनेक लोकांच्या जीवनात यशास येण्यास विलंब होतो, कामे अडकून राहतात किंवा सतत अडचणी निर्माण होतात. अशा वेळी श्रद्धेने केलेली प्रार्थना, सत्कर्म आणि गोसेवा मनुष्याला नव्या आशेची दिशा देतात. त्यामुळे या सोमवती अमावस्येला केवळ इच्छा व्यक्त करण्याऐवजी भक्तिभावाने सेवा, दान आणि पूजेला महत्त्व द्या. भगवान शिव, माता पार्वती, श्रीहरी विष्णू आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो. आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती नांदो हीच प्रार्थना. भक्त हो, असे मानले जाते की सोमवती अमावस्येच्या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेले काही विशेष उपाय मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकतात. जीवनात आर्थिक स्थैर्य, मानसिक समाधान आणि कौटुंबिक सुख हवे असेल तर या दिवसाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. धर्मग्रंथांमध्ये या तिथीला विशेष पुण्यदायी मानले गेले आहे. या दिवशी केलेले सत्कर्म, दान, जप आणि सेवा भविष्यातील शुभ फळांचे कारण ठरू शकतात. अनेकांच्या जीवनात आर्थिक अडचणी, सततचे अपयश किंवा अडकलेली कामे किंवा मानसिक तणाव यांसारख्या समस्या दिसून येतात. अशा वेळी श्रद्धेने केलेली उपासना आणि सत्कर्म मनाला नवी ऊर्जा देतात. म्हणूनच या दिवशी भगवंताचे स्मरण, पितरांचे तर्पण आणि गोसेवेला विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक मान्यतेनुसार यामुळे घरात सुख समृद्धीचे वातावरण निर्माण होते आणि जीवनातील अनेक अडथळे कमी होऊ लागतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास तीर्थक्षेत्रात किंवा पवित्र नदीत स्नान करावे. परंतु ते शक्य नसेल तर घरच्या घरी स्नानाच्या पाण्यात गंगाजलाचे काही थेंब मिसळून स्नान करणेही शुभ मानले जाते. स्नानानंतर घरातील देवघर स्वच्छ करून भगवान विष्णू, भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा करावी. तसेच आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ तर्पण करावे आणि आपल्या सामर्थ्यानुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा इतर प्रकारचे दान करावे. धर्मशास्त्रांमध्ये असे वर्णन आहे की अधिक मासातील अमावस्येला केलेले दान विशेष फलदायी ठरते. या दिवशी पितरांच्या नावाने केलेले दान आणि तर्पण त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करते. त्यामुळे अनेक भक्त या दिवशी पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी भगवान हनुमान, शनिदेव आणि मंगळदेव यांची पूजा करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. असे सांगितले जाते की त्यांच्या कृपेने जीवनातील अनेक ग्रहदोष कमी होतात आणि मनुष्याला धैर्य, आत्मविश्वास आणि प्रगतीची नवी दिशा मिळते. विशेषतः अडथळे, संघर्ष आणि सततच्या अडचणींनी त्रस्त असलेल्या लोकांनी श्रद्धेने या देवतांची आराधना करावी. याशिवाय अमावस्येच्या संध्याकाळी पिंपळाच्या वृक्षाजवळ दीपदान करण्याची परंपरा देखील प्राचीन काळापासून प्रचलित आहे. संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून ईश्वराचे स्मरण केल्यास मनाला शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. दीप प्रज्वलित करताना आपल्या मनातील इच्छा आणि प्रार्थना भगवंताच्या चरणी अर्पण कराव्यात. आता गोमातेच्या सेवेशी संबंधित विशेष उपायांबद्दल बोलूया. आपल्या सनातन संस्कृतीत गाय ही केवळ एक प्राणी नसून मातृस्वरूप मानली गेली आहे. गोसेवा म्हणजे दया, करुणा आणि धर्माचे पालन.
या दिवशी गोमातेला हिरवा चारा, गूळ, भाकरी, फळे किंवा आपल्या सामर्थ्यानुसार कोणताही सात्विक पदार्थ अर्पण करावा. प्रेमाने आणि श्रद्धेने केलेली ही सेवा मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणते असे मानले जाते. असे सांगितले जाते की जे लोक नियमितपणे गोसेवा करतात त्यांच्या जीवनात समाधान, मानसिक शांती आणि सकारात्मकता वाढते. घरातील वातावरण अधिक आनंदी आणि मंगलमय होते. गोमातेची सेवा ही केवळ धार्मिक कृती नसून मानवतेची आणि करुणेची शिकवण आहे. या पवित्र दिवशी आपण सर्वांनी दान, सेवा, जप, प्रार्थना आणि सत्कर्म यांना महत्त्व द्यावे. कारण खरे पुण्य हे इतरांना मदत करण्यात, गरजूंना आधार देण्यात आणि ईश्वरावर अढळ विश्वास ठेवण्यात आहे. श्रद्धा, संयम आणि चांगल्या कर्मांच्या माध्यमातूनच जीवनात खरे सुख आणि समृद्धी प्राप्त होते. भगवान शिव, श्रीहरी विष्णू, शनिदेव, हनुमानजी आणि गोमातेची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. आपल्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना. हा उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. आता आपण गोमातेशी संबंधित काही विशेष उपाय जाणून घेणार आहोत. धार्मिक श्रद्धेनुसार हे उपाय श्रद्धा आणि विश्वासाने केल्यास जीवनातील अनेक अडथळे कमी होतात, मनाला शांती मिळते आणि घरात सुख समृद्धीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे पुढील माहिती काळजीपूर्वक ऐका आणि सांगितलेल्या पद्धतीने आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. चला तर मग जाणून घेऊया गोमातेशी संबंधित काही महत्त्वाचे आणि पुण्यदायी उपाय. सनातन परंपरेत गंगा, गायत्री आणि गोमाता यांना अत्यंत पूजनीय स्थान देण्यात आले आहे. प्राचीन धर्मग्रंथांमध्ये असे वर्णन आढळते की गोमातेमध्ये अनेक दैवी शक्तींचा वास असतो. त्यामुळे जे लोक श्रद्धेने गोसेवा करतात त्यांना ईश्वराची विशेष कृपा प्राप्त होते असे मानले जाते. गोसेवा ही केवळ एका प्राण्याची सेवा नसून ती करुणा, दया आणि धर्माचे पालन आहे. अनेक धार्मिक परंपरांनुसार गोमातेला अन्न, पाणी आणि प्रेम देणे हे मोठे पुण्य मानले जाते. असेही सांगितले जाते की गोसेवेने मनुष्याच्या जीवनातील अनेक प्रकारचे दोष आणि अडथळे कमी होण्यास मदत होते. पंचगव्यालाही धार्मिक विधींमध्ये विशेष महत्त्व दिले गेले आहे. अनेक पूजा, यज्ञ आणि धार्मिक अनुष्ठानांमध्ये पंचगव्याचा समावेश केला जातो, कारण ते शुद्धतेचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला गोमातेची कृपा प्राप्त करायची असेल तर शक्य असल्यास आठवड्यातून किंवा महिन्यातून किमान एकदा संपूर्ण कुटुंबासह गोशाळेला भेट द्या. तेथे गायींना हिरवा चारा, गवत किंवा इतर योग्य खाद्य द्या. अशा सेवेमुळे मनात समाधान निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. धार्मिक श्रद्धेनुसार गोसेवेने नवग्रहांची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अनेक संकटे दूर होतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गायींसाठी पाण्याची व्यवस्था करणे हे अत्यंत पुण्याचे कार्य मानले जाते. उष्णतेमुळे तहानलेल्या प्राण्यांना पाणी मिळाल्यास त्यांच्या जीवाला दिलासा मिळतो. तसेच थंडीच्या दिवसात गायींना गूळ किंवा इतर योग्य खाद्य देणेही शुभ मानले जाते. मात्र प्रत्येक ऋतूमध्ये योग्य त्या गोष्टींचेच दान करावे याची काळजी घेणे आवश्यक आहे. गोमातेशी संबंधित काही शुभ संकेतांचाही उल्लेख धर्मग्रंथांमध्ये आढळतो. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती प्रवासासाठी निघाला असताना त्याला गाय आपल्या वासराला दूध पाजताना दिसली तर तो एक शुभ संकेत मानला जातो. अशा वेळी सुरू केलेले कार्य यशस्वी होण्याची शक्यता अधिक असल्याचे मानले जाते. तसेच प्रवासाला निघताना गायीचा आवाज ऐकू येणे हे देखील अनेक ठिकाणी मंगलसूचक मानले जाते. परंतु याचबरोबर गोमातेशी नेहमी प्रेमाने आणि करुणेने वागणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत तिच्यावर अत्याचार करणे, तिला मारणे किंवा त्रास देणे अयोग्य मानले गेले आहे. आपल्या संस्कृतीत गायीला मातेसमान स्थान दिले गेले आहे. म्हणून तिचा अपमान करणे किंवा तिच्याशी क्रूर वर्तन करणे हे धर्मविरुद्ध मानले गेले आहे. आजच्या काळात अनेक गायी रस्त्यांवर भटकताना दिसतात. काहींना पुरेसे अन्न मिळत नाही तर काहींना पाण्याचीही कमतरता भासते. अनेकदा त्या अपघातांचे बळी ठरतात किंवा आजारपणामुळे त्रस्त होतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार गोसेवेत योगदान देणे आवश्यक आहे. थोडेसे अन्न, थोडेसे पाणी किंवा थोडीशी मदत देखील एखाद्या मुक्या जीवासाठी मोठा आधार ठरू शकते. धर्मशास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की गोमातेची सेवा केल्याने मनात दया, प्रेम आणि करुणा वाढते. जो मनुष्य सर्व जीवांवर प्रेम करतो त्याच्यावर ईश्वराची कृपा सहजपणे होते. त्यामुळे गोमातेकडे केवळ धार्मिक दृष्टीने नव्हे तर मानवतेच्या दृष्टीनेही पाहणे आवश्यक आहे. या पवित्र अमावस्येच्या दिवशी गोमातेला प्रेमाने चारा द्या, पाणी द्या आणि तिचे आशीर्वाद घ्या. श्रद्धा, सेवा आणि सत्कर्मांमुळेच जीवनात खरे सुख, समाधान आणि समृद्धी प्राप्त होते. जय गोमाता. मित्रांनो, आपल्या धर्मग्रंथांमध्ये गोमातेचे महत्त्व अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे. अनेक पौराणिक कथांमध्ये गोसेवेचे पुण्य आणि गोमातेचा आदर करण्याचे महत्त्व सांगितले आहे.
एक प्राचीन कथा अशी सांगितली जाते की महर्षी गौतमांकडून एकदा अनवधानाने गायीला इजा झाली आणि त्या घटनेमुळे त्यांना मोठे प्रायश्चित्त करावे लागले. अनेक वर्षे तपश्चर्या करून त्यांनी त्या पापातून मुक्ती मिळवली. यावरूनच गोमातेचे स्थान किती उच्च आहे हे समजते. तसेच काही पुराण कथांमध्ये भगवान श्रीकृष्णांशी संबंधित प्रसंगांचाही उल्लेख आढळतो. या कथांमधून एकच संदेश मिळतो की कोणत्याही परिस्थितीत गोवंशाचा अपमान करू नये आणि त्यांच्याशी प्रेमाने वागावे. कारण गोमाता ही केवळ एक प्राणी नसून श्रद्धा, करुणा आणि धर्माचे प्रतीक मानली जाते. धर्मग्रंथांमध्ये असेही वर्णन आहे की तहान भागवीत असलेल्या गायीला त्रास देणे किंवा तिला घाबरवणे अत्यंत अयोग्य मानले जाते. याउलट जे लोक गायींसाठी पाण्याची व्यवस्था करतात, पाणपोई उभारतात किंवा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय करतात, त्यांना मोठे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. अशा लोकांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी वाढते अशी श्रद्धा आहे. याशिवाय विश्रांती घेत असलेल्या गायीला विनाकारण उठवू नये. अनेक धार्मिक मान्यतांनुसार ज्या ठिकाणी गोमाता शांतपणे बसते त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे त्या जागेची स्वच्छता राखणे आणि त्या परिसराचा आदर करणे हे शुभ मानले गेले आहे. उलट गायीला काठी मारून किंवा जबरदस्तीने उठवणे हे पापकारक कृत्य समजले गेले आहे. शास्त्रांमध्ये असेही सांगितले आहे की गायीचे दूध सर्वप्रथम तिच्या वासराचे असते. वासराने आवश्यक तेवढे दूध घेतल्यानंतर उरलेले दूधच मनुष्याने घ्यावे. लोभापोटी वासराच्या हक्काचे दूध काढून घेणे हे योग्य मानले गेले नाही. त्यामुळे नेहमी दयाभाव आणि संवेदनशीलता ठेवूनच गोपालन करावे. तसेच गोवंशाच्या पाठीवर बसणे किंवा त्यांना वाहतुकीचे साधन म्हणून वापरणे ही अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये निषिद्ध मानले गेले आहे. नंदी महाराज याला अपवाद आहेत, कारण ते भगवान शंकरांचे वाहन म्हणून पूजले जातात. परंतु सामान्य गाय किंवा बैल यांचा आदर करणेच योग्य मानले जाते. गोदानालाही आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व देण्यात आले आहे. परंतु गोदान करताना आजारी, अशक्त किंवा पूर्णपणे वृद्ध गाय दान करण्याऐवजी निरोगी आणि सांभाळण्यायोग्य गाय दान करावी असे सांगितले जाते. नचिकेताच्या कथेमध्येही अशाच प्रकारचा संदेश दिलेला आहे. योग्य भावनेने केलेले दानच खरे पुण्य देणारे असते. ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रहयोगांमुळे पितृदोष निर्माण होतो असे मानले जाते. अशा वेळी अनेक जण गोसेवा, गोमातेला चारा, गूळ किंवा रोटी अर्पण करण्याचा उपाय करतात. श्रद्धेनुसार असे केल्याने पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील अडचणी कमी होतात. अनेक ठिकाणी अशीही मान्यता आहे की गोमातेच्या पाठीवरील कुबड बृहस्पती ग्रहाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे प्रवासाला निघालेल्या व्यक्तीला समोरून गोमाता दिसली तर तो शुभ संकेत समजला जातो. विशेषतः ती उजव्या बाजूने गेली तर कार्यसिद्धीची शक्यता वाढते अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, गोमातेला रोटी देताना नेहमी ताजी रोटीच द्यावी. एक दिवस जुनी झालेली किंवा शिळी रोटी देणे टाळावे, कारण गोसेवा ही प्रेमाने आणि आदराने केली जाते. तसेच घरातील सडलेली फळे, खराब झालेल्या भाज्या किंवा कुजलेले अन्न गायीला कधीही खाऊ घालू नये. अनेक लोक नकळत असे करतात, परंतु हे योग्य नाही. गोमातेला नेहमी स्वच्छ, ताजे आणि खाण्यायोग्य अन्नच द्यावे. या विशेष अमावस्येच्या दिवशी गव्हाच्या किंवा कणकेच्या 5 छोट्या गोळ्या तयार करून त्यावर थोडी हळद लावून गोमातेला अर्पण करणे शुभ मानले जाते. प्रत्येक गोळी देताना प्रेमाने तिच्या शिंगांवर, पाठीवर आणि कपाळावर हात फिरवावा. तिच्या चरणांना नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा. श्रद्धेनुसार यामुळे जीवनातील अनेक अडथळे दूर होतात आणि मनाला समाधान मिळते. तसेच अमावस्येच्या दिवशी गोमातेची 11 प्रदक्षिणा घालणेही अनेक ठिकाणी शुभ मानले जाते. यावेळी मनात ईश्वराचे स्मरण ठेवून आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. गोमातेला रोटी देताना ती कोरडी देऊ नये अशी ही परंपरा आहे. रोटीवर थोडी हळद, गूळ, तूप किंवा खडी साखर ठेवून अर्पण करावी. यामागील भावना म्हणजे अन्न प्रेमाने आणि आदराने द्यावे. श्रद्धेने केलेली छोटी सेवा देखील मोठे पुण्य देणारी मानली जाते. मित्रांनो, गोसेवा ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर दया, करुणा आणि मानवतेचे प्रतीक आहे. त्यामुळे या सोमवती अमावस्येला शक्य असेल तितकी गोसेवा करा. गायींना चारा, पाणी द्या आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचे स्वागत करा. जय गोमाता.